ठीक आहे, आता राजकारणात आता हे निवडणुकीचं आता वारं सुरू झालेलं आहे. काय आता कोण म्हणणार की काँग्रेस मुक्त भारत, तर कोण म्हणणार की काय अबकी बार भाजप तडीपार. आता एकमेकावर जे आहेत ह्या अशा प्रकारच्या अ, ही वक्तव्य जे होत राहणार आहे. आणि आता ही सुरुवात आहे. आपल्याला तर नाशिकवाल्यांना तर मे संपेपर्यंत हे ऐकायचं आहे सगळं. तोपर्यंत आपली निवडणूक सुरू राहणार आहे. साहेब कसं बघताय की म्हणजे नाही काय ठीक आहे, ती असं आहे की शेवटी जे आहे मतदार राजा जो आहे पेटीमध्ये काय करतो आहे त्याच्यावरच सगळं काही अवलंबून आहे. काय आणि त्याच्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल तो काय विचार करतो ते. बाकी काय अनेक लोक जे आहेत गर्दी म्हणजे प्रत्यक्ष कार्यकर्ते पण असतात त्या पक्षाचे, पण त्याचबरोबर ऐकणारे सुद्धा इतर सुद्धा असतात. आणि वेगवेगळ्या नेत्यांचं ऐकून नंतर लोक जे आहेत आपलं मत बनवत असतात. तर ती प्रक्रिया आता सुरू झाली आणखी साहेब पण आता एकंदरीतच बघितलं तर कुठेतरी महा इंडिया आघाडी जे एकत्र आलेली आहे आपल्या सरकारवर त्यांनी आवाज उठवला आहे कितपत त्याचा फायदा भारत जोडो नाही याचा फायदा कोणाचा? काय आपलं वाटतं की सगळे इंडिया आघाडी एकत्र आलेली आहे, पण तसं काही नाही, मला नाही वाटत. म्हणजे बिहारमध्ये आपण पाहिलं नितीश कुमार नाही, बिजू पटनाईक अजून जे आहेत तटस्थच आहेत. आपल्या तृणमूल काँग्रेसचे आहेत त्यासुद्धा अजून जास्त काही बोलत नाहीत. आप ते अजून ते वेगळ्याच प्रकारे चर्चा त्यांची असते. तर अशा रीतीने वेगवेगळे जे मोठे पक्ष जे आहेत हे अजूनही फार एकजीव झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत. असं काही चित्र काय फारसं दिसत नाही आहे अजून. साहेब, आता तुम्ही खंत व्यक्त केली भाषणामध्ये, पण आज सुद्धा लोकसभेसाठी उमेदवार निवडताना जातच बघितली जाते. सर्व 6चे 6 पक्ष आहेत, एका विशिष्ट समाजाचाच उमेदवार या मतदारसंघात उभा राहील असं बघताय. मग त्यासाठी तुम्ही तुमच्या पक्षात तरी निदान काही भूमिका मांडलेली आहे का? शेवटी प्रत्येक जण काय पाहतो आहे की कोण निवडून येईल हे सगळं पाहिलं जातं. आणि काही आणि अनेक वेळेला असं आहे की जे लोक काम करत असतात पुढे असतात तेच नेत्यांच्या पुढे लक्षात येतं. पण त्यांना असं वाटतं की हा आहे म्हणजे आता ज्या पाठीमागे फार मोठा समाज आहे असं एकूण चित्र जे आहे नेहमी असतं. त्यामुळे सगळ्यांनी जे आहे पक्षातच काम जर केलं सगळ्यांनी आणि पक्षातूनच काम करत जर पुढे आलं तर मग तो भ्रम निघून जातो. पण तसं होत नाही अजूनही राजकारणामध्ये. इतर जे समाज जे आहेत ते समाज जे आहेत पुढे जात नाही किंवा कुठेतरी कमी पडत आहेत. अशोक चव्हाणांवर त्यांचा रोग होता. जे नेते सोडून गेले ते भीतीपोटी गेले असं राहुल गांधी म्हणतात. ते जे लोक भाजपाबरोबर गेले ते भीतीपोटी गेले असं राहुल गांधी म्हणतात. त्याच्यावर मी काय कॉमेंट करणार. ठीक आहे, हे आता अशा चर्चा होत राहणार. तर तुम्हाला आपल्याला बरंच आता पण इथं सुरुवात ऐकायला मिळेल खूप एकमेकाचं. त्यांना आता मला माहिती नाही ते कशासाठी ते भेटले असतील. त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले होते का राजकारणामध्ये आणखीन त्यांचं कोण उभं राहतं अशोक चव्हाणांचं त्याच्यासाठी ते गेले होते ते काय माहीत नाही मला. पण ठीक आहे, आमचं काय म्हणणं नाही कोण कोणाला भेटावं त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. काय परंतु एवढंच आहे की एखाद्याला नेता मानत असताना देव मानत असताना त्याच्या क्वालिटीजसुद्धा ह्या अशा लोकांनी पाहिल्या पाहिजेत. सत्ताधाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत गुलाल लागू देणार नाही असं सातत्यानं वक्तव्य जे ते जरंगे करताय. कोण मग जरांगे आता जरांगे काय कुणाला ते काय म्हणजे कुठे कोणाला चॅलेंज करावं आव्हान करावं त्याला काय समजतं का? तेवढी त्याची पोच आहे का? त्याचा काय अभ्यास आहे का राजकारणावरचा अभ्यास आहे का आरक्षणावरचा अभ्यास आहे का शिक्षण आहे? बस आज मोठ्या मोठ्या काय मिटिंग सुरुवातीच्या ज्या बघितल्या मराठा समाजाच्या लाखो लोकांना त्याच्यामुळे ते डोक्यामध्ये गेलेलं आहे का मी काही करू शकतो, मोदींना सुद्धा आव्हान देऊ शकतो, हे त्याच्या डोक्यात गेलेलं आहे. तर काय करणार? तर ते जरा उतरवण्यासाठी जे आहे ना थोडं वेळ लागणार. त्या मागे मी एकदा फार
आता लोक आता विचार का त्याला कसं काय काढायचं. मी एक ती स्टोरी सांगितली होती मागे एकदा. एक दिवशी सकाळी जेव्हा गावातले लोक आले त्या पाणीच्या टाकीच्या इथे खाली लोक पोरं उभी होती. म्हणजे काय झालं वरती, तर म्हणे ती गाढव जे आहे ना त्या टाकीच्या वर चढलेलं आहे, त्याला खाली कसं उतरायचं ते आम्ही त्याचा विचार करतो. त्या टाकीच्या वरती गेलो. तर मग ते एक पाटील भाऊ तिथे आले, वयस्कर ग्रस्त. ते म्हणून काय ते म्हणे ते याला उतरायचं कसं काय. ते म्हणून उतरायचं नंतर बघू, याला पहिल्यांदा चढवलं कोणी तिकडे ते सांगा. कोणी सोडवलं का वाटतं. चला दिंडोरीच्या देखील जागेवर आपला दावा होता असं समजत, मात्र इथे भाजप नाही आता तो विषय संपला. तो आम्ही काय फार मोठा काय म्हणजे मागितलं होतं, पण तिथे आम्हाला कल्पना नव्हती की ते डॉक्टर्स आहेत, आदिवासी आहेत, महिला आहेत आणि मंत्री आहेत. आणि तो निकाल झाला. आता त्यांनी नाही म्हणून सांगितलं. पण एक तरी आम्हाला उत्तर महाराष्ट्रामध्ये जागा मिळाली पाहिजे असं आमचा आग्रह आहे. साहेब वरपर्यंत चर्चा सर्व आहे नाशिकच्या जागेवर. अजून चर्चा सुरू आहे. कधीपर्यंत होईल सर्व काय अजून यादी आहे? आता आपली निवडणूक फार पुढे आहे ना, सगळ्यात शेवटी 2-3 महिने आहेत. उमेदवारी भरण्याच्या दिवसापर्यंत, उमेदवारी अर्ज भरायच्या दिवसापर्यंत फायनल होईल उमेदवार. हां करावंच लागेल ना. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.